नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. दरम्यान निकालापूर्वीच संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरवर 9व्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्री असा थोरातांचा उल्लेख करण्यात आलाय. बुलढाण्याच्या खामगावमध्ये भाजप उमेदवार आकाश फुंडकर यांच्या विजयाच्या बॅनर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. तर निवडणुकीच्या या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी फुंडकर यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये देहूतील मुख्य कमानीजवळ महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयाचे बॅनर लगावले आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. विधानसभा निवडणुकीला 23 तारखेला निकाल लागणार आहे. दरम्यान मतमोजणीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून 36 मतमोजणी केंद्रांवर 2700 कर्मचारी मतमोजणीचं काम पाहतील. सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रावर मिळून 10,000 पोलीस तैनात केले जाणार आहेत. मुंबईतील 36 पैकी 24 मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक झाली आहे. यामध्ये कुलाबा मतदारसंघामध्ये महिलांच्या मतदानात सर्वाधिक 5.15% वाढ नोंदवली गेली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुणाची हे 51 जागांवरील लढतीत सर्वाधिक जागा कोण जिंकून येतं त्यावरती ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागांवर विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे किंवा ठाकरे यांच्यामधलं नेमकं कोण वरचढ ठरणार हे निकालातून स्पष्ट होईल. लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेला वाढलेलं 2,72,541 मतदारांचं मतदान आताच्या कुणाच्या पथ्यावरती पडतंय याकडे आता सारांचंच लक्ष लागलंय. लाडक्या बहिणींच्या मतदानाचा टक्का वाढल्यानं महायुतीच्या उमेदवारांनी योजनेचं श्रेय घेत आम्हालाच फायदा होणार असा विश्वासही व्यक्त केलाय. नांदगाव मतदारसंघामध्ये उमेदवारांमधील वाद, समर्थकांची धक्काबुक्की प्रकरणी 4 वाहनात पैसे आढळल्यामुळे 2 तर गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्यामुळे एकूण 7 गुन्हे असे दाखल करण्यात आले. उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक झालेल्या मतदान कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये महिला वर्गानं उत्स्फूर्तपणे मतदान केलंय. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता उद्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मात्र ठाण्यामध्ये ज्या उमेदवारांना विजयाची खात्री आहे त्या उमेदवारांनी लाडूच्या आधीच ऑर्डर्स दिलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबरला अर्थात उद्या निकाल लागणार आहे. राज्यामध्ये कुणाचं सरकार येणार, महाविकास आघाडी की महायुती हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र निवडणूक निकालाआधीच राजकीय घडामोडींना सुद्धा मोठ्या प्रमाणात वेग आलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाची उत्सुकता लागली आहे. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी प्रमुख लढत होत असून बारामतीकर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिरूर आंबेगाव मतदारसंघातील गावांमध्ये उत्साहामध्ये मतदान पार पडलं. या ठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील तर महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम हे 2 प्रमुख उमेदवार होते. या ठिकाणी आता कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवार थोडे रिलॅक्स झाल्याचं पाहायला मिळते. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे दापोलीचे उमेदवार संजय कदम यांनी सहकुटुंब सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहिला. अटीतटीची लढत असताना संजय कदम मात्र बिनधास्त असल्याचं पाहायला मिळतंय. मतदानानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई गाठली. अन्य 3 उमेदवार मतदारसंघामध्ये ठाण मांडून एकूणच बूथनिहाय कल जाणून घेत होतो. त्याचबरोबर मतांची आकडेवारी घालून विजयाचं गणित त्यांच्याकडून मांडलं जाते.
नालासोपाराचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेत. पैसे वाटप प्रकरणी विवांता हॉटेलमध्ये हाणामारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चुरशीची लढती होण्याची शक्यता वर्तवली जाते. कागल, कोल्हापूर उत्तर आणि राधानगरीमध्ये काटेकी टक्कर होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघासाठीची मतमोजणी ही शहरातील 4 केंद्राच्या ठिकाणी होणार आहे. या पार्श्वभूमीवरती वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी आणि भोसरी मतदारसंघामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची मतदानाची टक्केवारी अधिक आहे. चिंचवड आणि मावळमध्ये मात्र पुरुषांपेक्षा काही प्रमाणात कमी असल्याची संख्या समोर आली आहे. आता महिलांचं वाढलेलं मतांचं प्रमाण कोणाच्या पारड्यामध्ये गेलंय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये 48.50% मतदानाची नोंद झाली. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळेस 6% मतदानात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदानाचा टक्का पुणे कंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलाय. गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये या मतदारसंघामध्ये जवळपास 9.5% अधिक मतदान वाढलंय. दौंड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये लढत झाली. दरम्यान मतांची वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा गावागावामध्ये रंगू लागली आहे. मावळ मतदारसंघामध्ये विक्रमी 72.59% इतकं मतदान झालं. एकूण 14 टेबलवर ईव्हीएम मशीनची काउंटिंग होईल, तर 2 टेबलवरती पोस्टर बॅलेटची मतमोजणी देखील पार पडेल. नूतन विद्यालय या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात आली आहे. नागपूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अंतिम आकडे आता समोर आले. गेल्या वेळीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानात 6.34% वाढ झाली आहे, तर महिला मतदारांच्या संख्येतही 7.97% वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडीमध्ये मतदारसंघाची मतमोजणी वागळे इस्टेट ITI कॉलेजजवळ होणार आहे. कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला. पर्यायी वाहतुकीचा अवलंब करण्याचं आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेनं केलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. अशातच विजयी उमेदवारांसाठी काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसकडून उमेदवारांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे. यासाठी विशेष विमानाची सोय देखील करण्यात आली आहे. विदर्भातील 62 जागांपैकी 35 ते 40 जागा काँग्रेसला मिळतील असा पक्षाला विश्वास असल्याचं चित्र समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील 183 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. जिल्ह्यातील 3273 मतदान केंद्रावरती 22,41,449 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. दापोलीमध्ये यंदा विधानसभेला 66.84% मतदान झालं. गतवेळी म्हणजे 2019 मध्ये 65.90% मतदान झालं. वाढीव 1% मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. आता हा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यामध्ये गेला यामुळे चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले. गुहागरची लढत आमदार भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल यांच्यामध्ये होतीये. सुरुवातीला आमदार जाधव यांच्या बाजूला असलेलं वातावरण अखेरच्या टप्प्यामध्ये राजेश बेंडल यांना बळकट करून गेलंय. त्यामुळे आता निवडणूक ही अटीतटीची झाल्याचं निश्चित झालंय. विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये वाहनांच्या वापरावरती निवडणूक आयोगानं मर्यादा आणल्या तरी सुद्धा निवडणुकीत वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. महिनाभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या मागणीमध्ये 20% वाढ झाली आहे. नव्या एक्झिट पोलमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळतील. या पोलनुसार महायुती सहज बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवला जातोय. ॲक्सिसच्या एक्झिट पोलनुसार विदर्भामध्ये महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला अवघ्या 20 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर मुंबईमध्ये महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला अवघ्या 14 जागा मिळण्याचा अंदाज ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनं वर्तवला आहे.
ॲक्सिसच्या पोलनुसार ओबीसी आणि मराठ्यांनीही महायुतीलाच पसंती दिल्याचं दिसून येत आहे. 64% ओबीसी आणि 48% मराठ्यांची मतं ही महायुतीच्या पारड्यामध्ये आहेत, तर 79% मुस्लिम मतं महाविकास आघाडीला मिळाल्याचा अंदाज ॲक्सिसच्या पोलनुसार वर्तवला जातोय. ग्रँड हयातमधील बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मातोश्रीवर बैठक घेतली. त्यांची बैठक पार पडली. दरम्यान बंडखोर उमेदवारांची चर्चा सुरू असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. जे बंडखोर उमेदवार विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांशी फोनवर संपर्क करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. मातोश्रीवरील बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते सिल्व्हर ओकवरती पोहोचलेत. शरद पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारची जुळवाजुळव करावी लागणार नाही, सहजरित्या आमचं सरकार बनेल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचं सरकार येतंय ते राहुतांना कसं पटेल म्हणून त्यांनी 48 तासात मी येतोय म्हणून लीलावतीमध्ये बेड बुक केला असेल असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांवर खोचक निशाणा साधलाय. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकाच गाडीमध्ये बसले. यावेळी जयंत पाटलांनी कारचं स्टेअरिंग हाती घेतलं, तर जयंत पाटलांच्या बाजूला संजय राऊत आणि मागे सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात बसले. निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्ष आपल्या जागांचा अभ्यास करण्यासाठी बैठक घेत असतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीतही कोणाला किती जागा मिळतील किंवा विरोधी पक्षनेता कोण असेल हे ठरणार असेल असं म्हणत प्रवीण दरेकरांनी टोला लगावलाय. एकनाथ शिंदे जो पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं शंभूराज देसाई म्हणालेत. महायुतीतील सर्व नेत्यांमध्ये समन्वय असून मुख्यमंत्री पदाबाबत ते निर्णय घेतील. मात्र शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसेनेची भूमिका असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलंय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे आज गोंदियात त्यांच्या सासूरवाडीमध्ये आलेत. यावेळी जावई आल्यानं चौहान यांचं फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलंय. एक्झिट पोल हा एक्झॅक्ट पोल नसतो. त्यामुळे आता 23 तारखेची वाट पहा. महाविकास आघाडी 165 जागा जिंकेल आणि महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होईल असा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मतदान झाल्यानंतर चिंचवडच्या मोहन नगर या भागामध्ये तडीपार गुंडांकडून कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अण्णा बनसोडे यांच्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांचा प्रचार केला म्हणून गुंडांनी वस्तीमध्ये घुसून प्रचार करणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या मार्केट यार्ड भागामध्ये निकालाच्या आधीच अजित पवारांचे बॅनर झळकलेत. या बॅनरवरती अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. तसंच विकासाचा वादा अजितदादा असा आशयही बॅनरवर झळकवण्यात आलाय. मुख्यमंत्री पदाच्या दाव्यानंतर वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोले बॅकफूटवर आलेत. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं नाना पटोले म्हणाले. राज्यात अपक्ष आणि लहान पक्षांना महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे आता राज्यात आपलं सरकार येईल आणि महायुती किंवा महाविकास आघाडी आपल्याला पाठिंबा देईल असा दावा बच्चू कडूंनी केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती कोर्टानं हजर राहण्याचं समन्स पाठवलंय. उमेदवाराला मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करू असं 2014च्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 16 डिसेंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचं अजित पवारांना समन्स यासाठी बजावण्यात आलं होतं. सोलापूर दक्षिणमध्ये झालेल्या प्रकारामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हळूहळू कमी होत आहे अशी टीका माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते बोलतात एक आणि कृती दुसरीच करतात असंही देशमुख म्हणाले. पश्चिम रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री वसई रोड यार्डामध्ये आणि सर्व गुड्स मार्गावरती मध्यरात्री 12:15 ते पहाटे 3:15 दरम्यान 3 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरुडे इथं माऊली बेंद परिसरामध्ये बिबट्यानं कुत्र्यावरती हल्ला केला. सुमारे मिनिटभर दोघांमध्ये झटापट झाली. या हल्ल्यामध्ये कुत्रा गंभीर जखमी झालाय. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील बस स्थानक परिसरातल्या 2 दुकानांना आग लागली. या आगीमध्ये व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. पतीचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का न सहन झाल्यामुळे अवघ्या काही वेळातच पतीचा विरह सहन न झाल्यामुळे पत्नीनेही जीवन संपवलंय. दोघांनाही एकाच चितेवरती अग्निडाग देण्यात आलाय. बीडच्या खामकरवाडी या भागातली ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मुंबईच्या तापमानातही काही प्रमाणामध्ये घट झाली आहे. हवेमध्ये गारवा वाढला असला तरी हवेचा दर्जा सुद्धा खालवलाय. शहरामध्ये प्रदूषणाचं संकट वाढलं असल्याचं दिसून येत आहे. राज्यात थंडीचा जोर वाढलाय. राज्यातील एकूण 17 ठिकाणांचं तापमान हे 15 अंशांवर गेलंय. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हुडहुडी वाढली आहे. शहापूर तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. पारा 17 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यानं शहापूरकर चांगलेच कुडकुडलेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलाय. धाराशिवमध्ये येत्या 4 दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आठवड्यापूर्वीच तुलनेमध्ये किमान 4 ते कमाल 5 अंशांनं तापमान कमी झालंय. पुण्यातील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. पुण्यातील किमान तापमान हे 10 अंशावर गेलं असून पुढील 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत थंडीतील सातत्य जैसे स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राची शक्यता आहे. या शक्यतेमुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये म्हणजे 27 ते 30 या कालावधीमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नागपूरमध्ये प्रदूषण दिल्ली एवढं नसलं तरी थंडी वाढतच हवा खराब होताना दिसतेय. शहरातील 4ही स्टेशनवरती वायू गुणवत्ता निर्देशांक 220च्या वर पोहोचलाय, जो वाईट हवेचा मानक आहे. हिवाळ्याच्या बहुतेक महिन्यामध्ये हवेची गुणवत्ता खराब असते, ती स्थिती यावर्षी सुद्धा दिसून येते. परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर विचित्र अपघात घडलाय. या अपघातामध्ये 4 वाहनांचं मोठं नुकसान झालं. ओव्हरटेक करत असताना 2 कारची समोरासमोर धडक झाली आहे. नगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजप उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर जमावानं हल्ला केला होता. हल्ल्याच्या वेळेस इथं बंदोबस्त कमी होता, त्यामुळे या हल्ला पूर्वनियोजित होता का अशी शंका राजळेंनी व्यक्त केली आहे. कांद्याच्या भावानं किरकोळ बाजारामध्ये 100 गाठली आहे. कांद्याच्या किमतीत झालेली ही वाढ मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या कमी पुरवठ्यामुळे झाली असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये गुरुवारी 46,000 क्विंटल मक्याची आवक झाली. मक्याला सरासरी 2,071 रुपये असा भाव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कर्नाटकातील साखर कारखाने चालू होऊन 12 दिवस झाले असले तरी अजून गाळपला गती नसल्याचं समोर आलं. तर महाराष्ट्रामध्ये 23 तारखेच्या निकालानंतर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ई-केवायसी केल्यानंतर रेशन कार्ड धारकांची अनियमितता समोर आली आहे. राज्य सरकारनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये अनुक्रमे वाढ केल्याचा शासन निर्णय 4 ऑक्टोबर रोजी काढला. या मानधन वाढीबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता करावी अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना सरकारी पेन्शनचा लाभ मिळतो अशा प्रत्येकाला दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये पेन्शन जमा करणाऱ्या बँकेमध्ये जाऊन हयातीचा दाखला द्यावा लागतो. मात्र आता टपाल खात्यानं घरपोच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची डिजिटल जीवन प्रमाणपत्र ही सेवा सुरू केली आहे आणि हे जीवन प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वारगेट बस स्थानकावरती नवीन चांगल्या दर्जाचे आणि आधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. सद्यस्थितीमध्ये 18 कॅमेरे असून आणखी नवीन 42 कॅमेरे बसवले जाणार आहेत. डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया या आजारांनी ग्रस्त रुग्ण हे वर्षभरामध्ये सातत्यानं वाढताना दिसत आहेत. मात्र यंदा इन्फ्लुएन्झाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीनं वाढली आहे. यंदा राज्यामध्ये 57 रुग्णांचा इन्फ्लुएन्झानं मृत्यू झाला आहे. जुना पुणे मुंबई मार्गावरती देहू रोड ते निगडी दरम्यान अपघात झालाय. दुचाकीस्वार घसरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राज्य शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून 1 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेनं जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकी वेळेत न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी चेतन पाटील याला जामीन मंजूर करण्यात आला. उच्च न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला.
देशात महिनाभरामध्ये 19 लाख तरुणांना रोजगार मिळाला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संघटनेनं सप्टेंबर महिन्यामध्ये 18.81 लाख नव्या सभासदांना जोडून घेतले. ज्या बँक खात्यामध्ये सरकारी योजनांच्या थेट लाभाचे पैसे डेबिट होतात त्या खात्यांची केवायसी नसली तरी ती खाती गोठवू नका असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल विरार यार्डामध्ये दाखल झाली आहे. आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेमध्ये दाखल होणार आहे. कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं वारकऱ्यांसाठी प्रवासाचं उत्तम नियोजन केलं होतं. वारीच्या काळामध्ये सोलापूर रेल्वे विभागानं एकूण 1,09,210 प्रवाशांना सुरक्षित सेवा दिली आणि या योजनेतून जवळपास 49 लाख रुपयांचा महसूल कमवला. राजधानी दिल्लीच्या AQIमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे तर दिल्लीच्या परिसरातील AQI गंभीर श्रेणीतच नोंदवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये वाढलेल्या प्रदूषणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं इतर राज्यातील प्रदूषणासंदर्भातील स्थितीची माहिती मागवली होती. दहशतवाद्यांच्या घुसखोरी प्रकरणी NIAनं मोठी कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधील 5 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या मदतनीसांचीही चौकशी सुरू आहे. छत्तीसगडच्या सुकमा भागामध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये एका नक्षलवाद्याला ठार मारण्यामध्ये जवानांना यश आलं. बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये एका वकिलावरती स्थानिक गुंडांनी गोळीबार केला. बाईकवरून आलेल्या स्थानिक गुंडांनी हा गोळीबार केला. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. छत्तीसगडच्या दुर्गम भागामध्ये 2 हिरोईन तस्करांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 1 लाख रुपये किमतीचा हिरोईन जप्त करण्यात आला असून अंमली पदार्थांची खेप पंजाबमधून आणली होती. उत्तर प्रदेशमध्ये चकमकीदरम्यान एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गोहत्या आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या अंकलेश्वर भागामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला 2 महिलांनी आग लावल्याचा प्रकार समोर आला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. गुजरातमधील साबरकांठा इथं 2 वाहनांमध्ये चिरडून एका मजुराचा मृत्यू झाला. अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं. दोन्ही चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आग्रामध्ये गुंडांनी भर दिवसा गोळीबार केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलीस अधिकचा तपास करत आहेत. मध्य प्रदेशातील सतना इथं अतिक्रमण हटवण्यावरून गदारोळ झालाय. पोलिसांच्या समोरच दगडफेक देखील झाली आहे. 4 दिवसांपासून या विरोधामध्ये निदर्शनं सुरू होती. हिमाचल प्रदेशातील मनाली इथं तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. तापमानात घट झाली असली तरी अद्यापही परिसरामध्ये बर्फवृष्टी झालेली नाहीये. तमिळनाडूच्या त्रिची इथल्या पक्षी अभयारण्यामध्ये आता विदेशी पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. मोठ्या संख्येने येणारे हे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढते आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतामध्ये वाघाचं दर्शन झालं. वन विभागाची टीम सतर्क झाली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आसामच्या जोरहाट या परिसरामध्ये एका खड्ड्यामध्ये 6 हत्ती पडले होते. स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची वन विभागाला माहिती दिली. यानंतर वन विभागाचं पथक इथं उपस्थित झालं. अथक प्रयत्नानंतर हत्तींची सुखरूप सुटका देखील करण्यात आली. छत्तीसगडच्या कावरधा इथं हत्तींनी शेतातील पिकांचं नुकसान करत दहशत माजवली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. यूपीच्या सिद्धार्थनगरमध्ये लग्न समारंभात बुलडोझर स्वार होऊन पैसे उधळल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यावेळेस वराच्या कुटुंबियांनी 20 लाख रुपये हवेमध्ये उधळले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाची राजधानी हैदराबाद इथल्या कोटी दीपोत्सवाला हजेरी लावली. 9 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा महोत्सव 25 तारखेपासून सुरू राहणार आहे. रशियानं युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. युक्रेनच्या निप्रो शहरामध्ये रशियानं ICBM मिसाईल डागली आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील कुर्राम जिल्ह्यात जमावावरती दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या आत्मघाती हल्ल्यामध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला. गाझा इथं इस्रायलच्या सैन्यानं मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 22 जण ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर अमिताभ यांनी अखेर मौन सोडलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या खोट्या अफवा आहेत ज्यांची पुष्टी झालेली नाही असं स्पष्ट केलंय. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना जाहीर झाला. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे आयोजित जागतिक रंगकर्मी दिवस सोहळ्यात मोहन जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.